हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी वनरक्षक भरतीची तयारी करत आहेत त्यांचं मनापासून स्वागत करतो. आणि काही विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची समस्या येत असेल किंवा इंग्रजी विषय अवघड वाटत असेल तर लक्षात ठेवा, इंग्रजी जो विषय आहे तुम्हाला अडथळा निर्माण करणारा नसून तो विषय तुम्हाला वनरक्षक भरतीचं स्वप्न पूर्ण करणारा विषय ठरू शकतो. पण कधी जेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास सातत्याने करत असाल, त्याचे PYQ सोडवत असाल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, असं म्हणतात काय आहे, दररोज केलेली छोटीशी मेहनत किंवा प्रगती, ज्याला म्हणतो प्रोग्रेस म्हणतो, तो आपला यशाचा पाया रचू शकतो. याच हेतूने मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये इंग्रजी विषयाचे जे PYQs आहेत याच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिला प्रश्न जो 2023 मध्ये झालेला आहे, 2023 मध्ये TCS पॅटर्न नुसार विचारण्यात आलेले प्रश्न. पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे पहा, इथं तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट वर विचारलेला आहे. शब्दसमूहाबद्दल एक शब्दावर आधारित आपल्याला इथं प्रश्न आहे. तर ऍज वी एंटर्ड, जसं मी एंटर्ड केलं तर वी नोटीस दॅट, आम्हाला असं लक्षात आलं, द हाऊस लुक ऑर्डिनरी अँड डल. घर कसं वाटत होतं, एक सामान्य आणि निस्तेज घर वाटत होतं आम्हाला, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं तेजस्वीपणा किंवा स्पार्कलिंगपणा आम्हाला याच्यात जाणवलं नाही. अँड लाईक वी हॅड इमॅजिन, जसं आम्ही कल्पना केलो होतो की तो कसा असेल, स्टार हाऊस सारखा असेल, त्याच्यामध्ये ब्राईटनेस असेल. परंतु हे तर सर्व उलट झालं. ते कसं, याच्यामध्ये एक प्रकारचा निस्तेजपणा आहे. तर इथं आपल्याला निस्तेजसाठी योग्य तो शब्द निवडायचा आहे. पहिला आहे डिशेवल्ड आहे, ज्याला म्हणतो पण विस्कळीत म्हणतो, विस्कळीत. आणि दुसरा जो आहे विस्कळीत होत नाही, इमॅक्युलेट आहे. इमॅक्युलेटचा अर्थ तो पवित्र किंवा निष्कलंक सुद्धा म्हणतो, पण निष्कलंक हा बी शब्द वापरतो, इथं हा नाही. त्याच्यानंतर आहे मंडेन्स आहे. मंडेन्सचा अर्थच काय होतो, ज्याला आपण म्हणतो निस्तेज. या शब्दासाठी मंडेन्स हा शब्द वापरतात. त्याच्यानंतर आहे प्रिस्टीन आहे. प्रिस्टीनचा अर्थ काय होतो, मूळचा, या अर्थाने आपण वापरतो. कोणता आहे, मूळचा, या अर्थाने इथं आपण वापरतो. हाही सुद्धा नाही. तर ऑप्शन नंबर 3 जो आहे हा काय आहे, या डल अँड ऑर्डिनरी साठी वापरला जाणारा शब्द आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, काय म्हटलेलं आहे इथं, रिकाम्या जागी योग्य तो शब्द आपल्याला फिल करायचा आहे. आणि हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न टेन्स घटकावर आधारित आहे. कोणत्या घटकावर आहे, टेन्स घटकावर. तर काय आहे पहा, द ड्रॉप्स ऑफ रेन दॅट डॅश ऑन द फ्लॉवर पेटल्स लुक लाईक पॉल्स. इथं आपल्याला वर्बचे 4 ऑप्शन दिलेले आहेत, फॉलेन, फॉल, फेल, हॅड फॉल आणि हॅव फेल. ऍक्च्युली तुम्हाला माहित असेल, FALL, फॉल म्हणजे पडणे. त्याच्यानंतर याचा V2 जो आहे फेल होईल. त्याच्यानंतर V3 जो आहे हा फॉलेन होईल. कोणत्याही क्रियापदाचे 4 रूप असतात, त्याच्यामध्ये V1, V2, V3 आणि V4, ज्याला ING आपण जोडतो. तर पहा, इथं आपल्याला फॉलेन जो वर्ब आहे हा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. हा थर्ड फॉर्म कधी वापरतो, जेव्हा वर्बच्या अगोदर हेल्पिंग वर्ब आलेले असेल, जसं हॅव, हॅड असेल किंवा हॅज असेल. तर इथं हा ऑप्शन इथं येत नाही अर्थानुसार आणि टेन्सनुसार. दुसरा आहे फेल. फेल ठीक आहे, विचार करू, हा उत्तर करेक्टच आहे. ऑप्शन नंबर 2 इथं फेल येईल. काय येईल हे पण सांगेन तुम्हाला. तिसरा आहे हॅड फॉल. हॅड फॉल नाही म्हणता येत, इथं हॅडच्या नंतर V3 पाहिजे. इथं V1 दिलेला आहे, हा सुद्धा पर्याय नाही. त्याच्यानंतर हॅव फेल आहे, इथंही नाही, कारण इथं V3 पाहिजे. इथंही काय आहे, V2 दिलेला आहे, हा सुद्धा नाही. म्हणजे दिलेल्या ऑप्शन नुसार जर आपण उत्तर काढलो तर इथं ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. सिंपल पास्ट मध्ये आपण इथं वापरलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या सेंटेन्सचा जो टेन्स आहे, इथं आपल्याला दिलेला जो दुसरा वर्ब आहे त्याच्यामध्ये V2 वापरलेला आहे, भूतकाळ वापरलेला आहे. म्हणून इथं आपल्याला योग्य तो वर्ब जो आहे कोणता वापरायचा आहे, सेकंड फॉर्म वापरायचा आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 जो आहे हा करेक्ट आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण वर्बचा तिसरं रूप वापरतो त्याच्यापूर्वी एक आपल्याला हेल्पिंग वर्ब लागतो, हा पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये हॅव, हॅज, हॅड या वर्बच्या नंतर तिसरं फॉर्म आपण वापरतो. फक्त केवळ सेंटेन्स मध्ये विदाउट हेल्पिंग वर्ब V3 आपण तिथं वापरत नाहीत. वापरलो तर मग त्याचा अर्थ वर्ब सारखा होत नाही, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे क्वेश्चन इथं काय म्हटलेलं आहे, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड. योग्य ती करेक्ट स्पेलिंग आपल्याला इथं निवडायची आहे. आणि हे 4 सेंटेन्स मध्ये इथं आपल्याला कोणत्या वर्डची स्पेलिंग
मध्ये डिफरंट दिसतो पहा. द टेम्पररी हेल्पर डिमांडेड एक्स्ट्रा वेजेस अर्थ वेतन होतो, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. याच्यामध्ये चारही सेंटेन्स जर नोटीस केलं इथं टेम्पररीची स्पेलिंग इथं रॉंग आहे, हा उत्तर येत नाही. त्याच्यानंतर सेकंड आहे, याच्यामध्ये बी टेम्पररीची स्पेलिंग रॉंग आहे. थर्ड जो आहे याच्यामध्ये सुद्धा टेम्पररीची स्पेलिंग रॉंग आहे. म्हणजे उरलेला जो शब्द आहे ऑप्शन नंबर 4 सेंटेन्स नंबर 4 हा काय आहे, करेक्ट आहे. टेम्पररीची स्पेलिंग TEMPORARY, दिस इज द करेक्ट स्पेलिंग ऑफ टेम्पररी. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा, इथं आपल्याला काय वापरायचं आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन इडियम. या इडियमचा योग्य तो अर्थ दर्शवणारा जो पर्याय आहे तो निवडायचा आहे. याचा अर्थ काय होतो, टू मेक एंड्स मीट. याचा अर्थ काय होतो, कसा बसा भागवणे. कसा बसा भागवणे, भागवणे ज्याला म्हणतो आपण. आर्थिक परिस्थिती आपली समजा कट असेल, कमवणे खाणे असेल, तर त्याला आपण कसं बसं भागवतो म्हणतो. तर याला योग्य तो पर्याय दर्शवणारा आन्सर आपल्याला फाइंड करायचा आहे. फर्स्ट पहा, क्लोज ए सफल बॅग विथ डिफिकल्टी. म्हणजे कष्टाने बॅग बंद करणे, हा आन्सर नाही. कारण आपल्याला इथं कसा बसा कमवण्याच्या विषयी बोललेला आहे, भागवण्याविषयी बोललेला आहे. हेल्प टू सेटल ट्रिकी प्रॉब्लेम, एखादी समस्या सोडवण्यासाठी मदत करणे, हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, बिकम अन एक्सपर्ट इन मेंडिंग थिंग. हा सुद्धा नाही, कारण एखादी वस्तू रिपेअर करण्यासाठी तज्ञ असणे, हा सुद्धा म्हणतो, हा नाही. त्याच्यानंतर अर्न जस्ट इनफ मनी टू लिव्ह, हा थोडेसे पैसे कमवणे आणि त्याच्यानंतर कसं तरी जगणे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. कसा बसा कमवून आपलं स्वतःचा उदरनिर्वाह करणे ज्याला म्हणतो आपण. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, पाचवा प्रश्न इथं आपल्याला वापरायचा आहे. कशावर आधारित आहे, सिलाज वॉज डॅश ऑनेस्ट मॅन. इथं आर्टिकलवर आधारित प्रश्न आहे. कशावर आहे, आर्टिकल्सवर. तुम्हालाही माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमध्ये 3 आर्टिकल्स आहेत. त्यांचं वर्गीकरण 2 टाइप्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, डेफिनेट आर्टिकल आणि इनडेफिनेट आर्टिकल. ओके, ज्या विद्यार्थ्यांना आर्टिकल घटकाची माहिती हवी असेल तर आपल्या विजन अकॅडमी किनवट या युट्यूब चॅनलवर आर्टिकल या घटकावर आधारित आपण 4 ते 5 व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. इथं मात्र पहा काय म्हणलेलं आहे, द अँड आणि नो वर्ड रिक्वायर्ड. इथं आपल्याला ऑनेस्ट या शब्दाचा विचार करून योग्य तो आर्टिकल इथं आपल्याला वापरायचं आहे. आता पहा, ऑनेस्ट जो शब्द आहे हा एक इंडेफिनिट आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे, याची बिगिनिंग जो लेटर आहे हा एच ने झालेला आहे, म्हणजेच हा कॉन्सोनंट आहे. परंतु विषय असा आहे, ऑनेस्ट मधला एच जो आहे हा काय आहे, सायलेंट आहे. याचा उच्चार इथून करतो आपण, ऑनेस्ट असा करतो. हा एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ऑनेस्ट म्हणजेच एखाद्या शब्दाची सुरुवात कॉन्सनंटने झाली असेल परंतु त्याचा उच्चार वावेल सारखा होत असेल, तिथं आर्टिकल आपल्याला कोणतं वापरायचं आहे, ॲन वापरायचा आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. बरेच विद्यार्थी लक्षात ठेवतात की AEIOU अशी जर असेल तर तिथं ॲन वापरायचं आहे. हे करेक्ट आहे थोडंफार, परंतु केवळ या AEIOU ने सुरू होणाऱ्या शब्दांचा उच्चार पण महत्वाचा आहे. उच्चार एक लक्षात ठेवावा लागेल आपल्याला. आणि यासाठी मराठीमध्ये आ इ ई ते आपल्याला दुसरे कुठपर्यंत आणि आ पर्यंत, आणि त्याच्या पलीकडे इंग्रजी येथील जे स्वर ज्याला म्हणतो मराठीमध्ये वापरतो ॲ आणि अ, याच्या दरम्यान येणारे जे काही उच्चाराचे शब्द असतील इंग्रजीचे, तर तिथं आपल्याला काय वापरायचं आहे, ॲन वापरायचा. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. मग त्याची सुरुवात AEIOU ने होईल किंवा इतर कोणत्याही लेटरने झाली तरी चालते. इथं आर्टिकल वापरताना आपल्याला काय वापरणं अपेक्षित आहे, तिथं उच्चार हा एक महत्वाचा पॉइंट आहे. द येत नाही कारण इथं इनडेफिनिट इन्फॉर्मेशन असल्यामुळे. मॅन विषयी माहिती आहे पण कोणता इथं माहित नाही, म्हणून द येत नाही, याचाही विषय नाही. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे क्वेश्चन इथं पहा, फॅब्रिकेशन आहे. या शब्दाचा आपल्याला सिनॉनिम्स पाहायचा आहे. सिनॉनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड, ज्याला मराठीमध्ये आपण समानार्थी शब्द म्हणतो. आता पहा, फॅब्रिकेशन या शब्दाचा अर्थ होतो बनावट. काय असणे, बनावट किंवा खोटे असणे. तर त्यासाठी पहिला जो पर्याय आहे फॉल्सहुड, हा जो आहे हा खोट्या शब्दासाठी वापरतो ज्याच्यामध्ये बनावटपणा आहे. म्हणजेच हे दोन शब्द कसे आहेत, सिमिलर आहेत. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. क्लोथ्स म्हणजे कपडे नाही, फॅक्ट म्हणजे खरंच ज्याला म्हणतो, गॉसिप म्हणजे चर्चा, हा सुद्धा नाही. सिनॉनिम्स जो आहे फॅब्रिकेशनचा अपोजिट आहे
फॉल्सहुड आहे, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथं कशावर दिलेला आहे, पॅराजंबलवर आधारित दिलेला हा क्वेश्चन आहे. तुम्हालाही माहित आहे विद्यार्थी मित्रांनो, जेवढेही पेपर वनरक्षक भरतीत झालेले आहेत, खास करून TCS ने घेतलेले, त्या प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला पॅराजंबलवर आधारित प्रश्न दिसतो. मग आपण असे प्रश्न बरेच सॉल्व्ह केलोत आणि याविषयी आपण बोललो. जेव्हा असे प्रश्न असतात पॅराजंबलचे, तर सर्वात प्रथम चारही ऑप्शन केअरफुली आपल्याला वाचायला पाहिजे आणि दिलेले जे 4 सेंटेन्सेस आहेत ते कशाविषयी माहिती सांगत आहे, त्याची थीम काय आहे हे लक्षात ठेवावं लागेल आणि वाक्याच्या सुरुवातीला कर्ता म्हणून आलेला शब्द कोणता आहे हा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, लक्षात ठेवावं लागेल. तर पहा इथं कशाविषयी बोललेले आहे. मेन जो पॉइंट आहे याच्यामध्ये सुरुवातीला जो दिलेला आहे, इथं वाक्याचा कर्ता म्हणून हा स्टेटमेंट आहे. कोणता स्टेटमेंट आहे, हा वाला. कशासाठी आहे पहा, देर आर 3 सिंपल वेज, 3 इथं मार्ग सांगलेले आहेत. कोणते मार्ग, जे वेज आहेत कशाचे, विच वी कॅन लुक आफ्टर अवर प्लॅनेट, आपल्या पृथ्वीसाठी आणि पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी इथं 3 मार्ग सांगितलेले आहे. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आलेला हा पहिला सेंटेन्स आहे, ज्याला म्हणतो आपण स्टार्टिंगला डी घेऊ. त्याच्यानंतर दुसरा जो सेंटेन्स आहे, मग ते कोणते आहे, दे आर कॉल्ड, हा आहे समोरचा सेंटेन्स याच्या नंतर येणारा. दे आर कॉल्ड द 3 R's, हे 3 R ची संकल्पना आहे. कोणती कोणती, रिड्यूस म्हणजे ज्याला म्हणतो आपण वापरणं टाळा, रियूज पुन्हा वापरा, आणि रिसायकल म्हणजे काय, त्याचं चक्र चालू ठेवा. म्हणजे शक्यतो रिड्यूस म्हणजे कमी वापरा. आता हे RR फॅक्टर आहे, कारण आपण अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पृथ्वीवर काय करतो, तो पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात, कचऱ्याच्या वगैरे. मग आपण काय करतो, त्या गोष्टी वापरतो आणि फेकून देतो. पण याचा परिणाम काय होतो इथं समोर बोललेला आहे की याच्यामध्ये फर्स्ट हा जो आहे सेंटेन्स इथं 3 नंबरला येतो. हा डीच्या नंतर आपण बी घेतलो, त्याच्यानंतर सी घेतलो. काय आहे, वी मस्ट नॉट थ्रो अवे, आपण काय केलं पाहिजे, कचरा जो आहे किंवा एखादी प्लास्टिकची वस्तू जी आहे किंवा कोणती असेल ज्याला जास्त वापर करून फेकणं टाळलं पाहिजे. का, टू मेनी थिंग्स अँड मेक टू मच रबिश, या गोष्टींमुळे आपलं पर्यावरणाचं संतुलन कुठेतरी बिघडत चाललेलं आहे. तर याचं स्पष्टीकरण देणारा अजून एक सेंटेन्स जो 4थ्या क्रमांकाला आलेला आहे, हा काय म्हणतो इथं पहा, की देन देर आर लॉट्स ऑफ थिंग, बऱ्याच गोष्टी आहेत, वी थ्रो इन द बिन, ज्या डस्टबिन मध्ये फेकतो, दॅट टेक थाउजंड्स ऑफ इयर्स गो, हजारो वर्ष लागतात एखादी वस्तू प्लास्टिकची जी आहे मातीमध्ये कन्वर्ट होण्यासाठी. आपण वापरतो, सहज फेकून देतो. तर याच्यामुळे काय होते की समोर काय म्हटलेलं आहे, सो वी मस्ट रियूज व्हॉट एव्हर वी कॅन, ज्या गोष्टी आपण वापरतो शक्यतो तर त्याचं डिवायडेशन करून पुन्हा वापरता येते का हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. कारण ही एक स्वतःची जबाबदारी आहे आणि पर्यावरणाचं संतुलन मेंटेन ठेवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तर हा जो कंटेंट आहे, हा जो पॅसेज आहे, कशावर बोललेला आहे, 3 मार्गावर बोललेला आहे. जेव्हा असे प्रश्न आपण सोडवतो तर हे सेंटेन्स कोणाविषयी माहिती सांगत आहेत, काय सांगत आहेत, मग याचा योग्य तो क्रम आपल्याला लावता आलं पाहिजे. म्हणजेच उत्तर जो आहे याचं तुम्हालाही माहित असेल कोणता आहे, DBCA, ऑप्शन नंबर 3 जो आहे हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथं तुम्हाला कशावर प्रश्न विचारलेला आहे, आर्टिकल घटकावर आधारित प्रश्न आहे. इथं जिथं अँड, द, आणि नो वर्ड विचारलेले आहे. तर रिया गॉट डॅश प्राइज, सेकंड प्राइज इन द कॉम्पिटिशन. आता तुम्हालाही माहित आहे सेकंड हा जो शब्द आहे हा क्रमवाचक संख्या आहे. क्रमवाचक संख्या ज्याला आपण ऑर्डिनल नंबर म्हणतो, जेव्हा क्रमवाचक संख्या असतात तिथं फर्स्ट असेल, सेकंड असेल, थर्ड असेल, फिफ्थ असेल, कोणताही असेल, त्यावेळेस आर्टिकल म्हणून कोणता वापरतात, तिथं द हा आर्टिकल वापरतात. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा, कारण द एक डेफिनेट आर्टिकल आहे. डेफिनेट आर्टिकल वापरताना आपल्याला हे जे युजेस आहे ते लक्षात ठेवावं लागेल. कुठे आपण द वापरतो आणि कुठे अँड वापरतो किंवा अ वापरतो. तर इथे क्रमवाचक संख्या असल्यामुळे उत्तर जो आहे याचं द हा करेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, इथं सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी आपल्याला योग्य तो शब्द भरायचा आहे. आणि हा जो शब्द आहे, हा जो क्वेश्चन आहे कशावर आधारित आहे, हा एक ऍडवर्ब वर आधारित आहे. ऍडवर्ब वर आधारित आहे. तुम्हालाही माहित आहे जनरली एल ने एंडिंग होणारे वर्ड्स सामान्यतः ऍडवर्ब असू शकतात. आता इथं द किटन, किटन म्हणजे तुम्हाला माहित असेल मांजरीचे पिल्लू, मांजराचे पिल्लू, मांजराचे पिल्लू ज्याला म्हणतो आपण, बेबी. आता इथं पहा, द किटन स्लेप्ट डॅश ऑन द वॉर्म कुशन. आता मांजराचे पिल्लू झोपलं कशावर, त्या
कुशनवर, बॉम्ब कुशनवर. आता इथं योग्य अर्थ पूर्ण करणारा शब्द आपल्याला निवडायचा आहे. इथं पहा, कम्फर्टेबली आहे, कम्प्लिटली आहे, अटरली आहे आणि सोली आहे. आता कम्प्लिटली, अटरली, सोली हे ज्याला म्हणतो आपण पूर्णपणे साठी वापरतो. इथं अर्थाच्या दृष्टीने हे तीनही येत नाहीत. इथं कम्फर्टेबली म्हणजे आरामदायी हा इथं वर्ड करेक्ट आहे. मग असे शब्द जेव्हा आपण घेतो ते कसे निवडायचे? वाक्याला तिथं अर्थपूर्णता प्राप्त करून देणारे शब्द आपल्याला निवडावं लागेल. आणि हे कधी होते? जेव्हा आपल्याला वाक्याचा थोडाफार अर्थ समजला तेव्हा आपण असे प्रश्न सोडू शकतो. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, इथं समोर काय म्हणलेलं आहे? इथं अँटोनिम विचारलेलं आहे. अँटोनिम म्हणजे अपोजिट वर्ड, ज्याला आपण विरुद्धार्थी शब्द म्हणतो. विरुद्धार्थी शब्द हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आता इथं पहा, क्रॅम आहे. क्रॅम म्हणजे ज्याला म्हणतो आपण पूर्णपणे भरलेले, पूर्णपणे भरलेला, भरलेला, फुल ज्याला म्हणतो आपण पूर्णपणे भरलेला. आता क्रॅम शब्द आहे. शॉलो आहे, ज्याला उथळ म्हणतो. उथळ आणि पूर्णपणे भरलेला हा नाही. ब्रोकन आहे, ब्रोकन म्हणजे तुटलेला हा सुद्धा नाही. एम्प्टी, एम्प्टी म्हणजे रिकामा, रिकामा आणि हे पूर्णपणे भरलेल्या, हे दोन वर्ड्स कसे आहेत? अपोजिट आहेत, राईट. हेवी, हेवी म्हणजे जड हा सुद्धा नाही. म्हणजेच इथं एम्प्टी पूर्ण रिकामा आणि पूर्णपणे भरलेला क्रॅम, हे दोन जे वर्ड्स आहेत हे कसे आहेत? अपोजिट वर्ड्स आहेत. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. हे बी एक गोष्ट तुम्हाला समजली असेल. वनरक्षक भरतीच्या पेपरमध्ये सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स वर आधारित 3 ते 4 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. आणि हे जे शब्द आहेत हे 10वी 12वीच्या पुस्तकाच्या क्रायटेरिया मधले शब्द आहेत. असे काही खूप मोठे शब्द किंवा अवघड शब्द असे नाहीत. दैनंदिन जीवनात वापरणारे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. बेसिक वर्ड आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे हा एक क्वेश्चन पहा. इथं करेक्टली स्पेल्ड लक्षात ठेवा. हा सुद्धा प्रश्न 2023चाच आहे आलेला. इथं आपल्याला योग्य ती स्पेलिंग निवडायची आहे. ही रिमेन, रिमेन म्हणजे राहिला, क्वाईट म्हणजे तो शांत झाला म्हणे. कधी? वेन ही वॉज स्कॉल्डेड, जेव्हा त्याला रागावलं, जेव्हा त्याची खरडपट्टी करण्यात आली तेव्हा. आता इथं रिमेनची स्पेलिंग आपल्याला प्रॉपर घ्यायची आहे. तर रिमेनची स्पेलिंग तुम्हाला माहित असेल, ही स्पेलिंग चुकीची आहे. REMAI, त्यानंतर इथं पुन्हा आय आलेला आहे, हा नाही. REMAINED ही स्पेलिंग आपल्याला करेक्ट दिसते, कारण इथं स्पेलिंग प्रॉपर आहे रिमेनची स्पेलिंग. इथं बाकी जी REMM येत नाही, हा सुद्धा पर्याय नाही. त्याच्यानंतर ही रिमेंडेड, इथं आय नाही, हा सुद्धा पर्याय नाही. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 जो आहे हा करेक्ट वर्ड दाखवणारा स्पेलिंगचा आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन आहे पहा, इथं काय म्हणलेलं आहे? पॅराजंबलवर आधारित आहे. आणि हा जो सेंटेन्स आहे, दिलेले जे 4 आहेत यांचा आपल्याला योग्य तो क्रम लावायचा आहे. सर्वप्रथम हे 4 सेंटेन्स आपल्याला काळजीपूर्वक वाचावं लागेल. आणि काळजीपूर्वक असल्यानंतर या 4ही सेंटेन्स पासून बनणारा छोटासा पॅरेग्राफ आणि अर्थपूर्णता प्राप्त होणाऱ्या सेंटेन्सचा क्रम आपल्याला लावावा लागेल. तर याच्यामध्ये लिंडाज पिक्चर इज सो कलरफुल हा वाक्याचा मेन सब्जेक्ट झाला आणि हा वर्ब झाला. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला येणारा पहिला जो सेंटेन्स आहे हाच आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ए झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं पहा काय म्हटलेलं आहे. आता कलरफुल आहे. आता ऍडिशनल इन्फॉर्मेशन देणारा सेंटेन्स इथे बी, सी आणि डी 3 ऑप्शन आहेत. तर ह्याच्या 3ही ऑप्शन वाचल्यानंतर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की हा 2 नंबरला सेंटेन्स येईल का? टू बिगिन विथ इन द बॅकग्राऊंड. आता कलरफुल आहे पण कसे आहेत? बॅकग्राऊंड त्याचं चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये बिग ब्ल्यू स्काय पण दिलेला आहे त्या पिक्चरमध्ये. म्हणजेच हा झाला इथे याच्यानंतर डी. त्याच्यानंतर या सेंटेन्सच्या नंतरची इन्फॉर्मेशन देणारा जो सेंटेन्स आहे हा आहे 3 नंबरला का? अगेन्स्ट दॅट देर इज हर पोर्ट्रेट विथ सो मेनी डिटेल्स. कारण त्या पिक्चरमध्ये बरेच काय डिटेल्स दिलेले आहेत. म्हणजे हा इथं आपल्याला बी चा 3ऱ्या क्रमांकाला सेंटेन्स झाला. आणि 4थ्या क्रमांकाला हा सेंटेन्स घ्यावा लागेल. ऑन द फार राईट देर आर सम टॉल बिल्डिंग्स. आता याच्या चित्राची इन्फॉर्मेशन देत आहे. त्याच्यामध्ये टॉल बिल्डिंग्सचा वापर करण्यात आलेला आहे अँड वेगवेगळे कलर आणि शेप वापरलेले आहेत. म्हणजे तिथं सी आहे. म्हणजेच हा जो कंटेंट दिलेला आहे 4 जो सेंटेन्सचा पॅरेग्राफ, या लिंडासच्या पिक्चर विषयी माहिती देणारा हा पॅरेग्राफ बनलेला आहे. म्हणजेच ADBC ऑप्शन जो आहे ADBC पर्याय क्रमांक 4 काय आहे? हा करेक्ट आहे. हा एक पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे पहा इथं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक.
रिकाम्या जागी योग्य तो शब्द आपल्याला भरायचा आहे आणि हा जो क्वेश्चन आहे हा प्रिपोजिशन वर आधारित आहे. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, पार्ट ऑफ स्पीच वर सुद्धा प्रश्न विचारतात आणि जेव्हा तुम्ही पार्ट ऑफ स्पीचची तयारी करतात तेव्हा त्याच्यामध्ये नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन या सर्व घटकांचा तुम्ही अभ्यास करा. आता इथं अर्थानुसार आपल्याला शब्द घ्यायचा. द जग स्लिप, हातातून निसटला. माय हँड, आता माझ्या हातातून निसटला यासाठी आपल्याला शब्द वापरायचा आहे आणि तो तुटला पण, ब्रोक पण झालेला आहे. आता बाय म्हणावं लागेल, ऍट, विथ आणि फ्रॉम. अर्थानुसार जर विचार केलं तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 जो आहे करेक्ट आहे, कारण याला वाक्याला अर्थपूर्णता प्राप्त करणारा हाच आहे. द जग स्लिप फ्रॉम माय हँड, माझ्या हातातून तो काय झाला, स्लिप झाला आणि नंतर काय झाला, तो तुटला. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 जो आहे हा काय आहे याच्यामध्ये करेक्ट आहे. बाय, कडे असं नाही म्हणू शकत, ऍट हा सुद्धा नाही आणि विथ हा सुद्धा नाही. म्हणजे असे जेव्हा प्रश्न सोडवतो तेव्हा आपल्याला अर्थानुसार योग्य तो प्रिपोजिशन निवडावा लागेल आणि प्रिपोजिशन इज द पार्ट ऑफ स्पीचचाच भाग आहे. त्याच्यानंतर पहा 14 नंबरचा क्वेश्चन इथं आपल्याला विचारलेला आहे आणि इथं काय कशासाठी आहे, इथं या घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कशा कोणत्या घटकावर, ही गेव देम इन्स्ट्रक्शन विथ वर स्पोकन. आता विथ वर स्पोकन अशा सूचना ज्या तोंडी दिलेल्या सूचना, कोणत्या, तोंडी दिलेल्या सूचना, तोंडी दिलेल्या सूचना आहेत. या तोंडी दिलेल्या सूचनेसाठी आपल्याला योग्य तो शब्द इंग्रजीमध्ये कोणता वापरतात तो आपल्याला बोलायचा आहे. रिटन मध्ये नाही, तोंडी बोललेला आहे. आता सेड म्हणजे मनाला, हा नाही. साऊंड म्हणजे आवाज, हा नाही. ओरल, ओरल म्हणजे तोंडी, हे करेक्ट आहे. आणि रिप्लाय म्हणजे प्रत्युत्तर, हा सुद्धा नाही. म्हणजे जेव्हा आपण काही इन्स्ट्रक्शन जेव्हा तोंडाने बोलतो, लेखी स्वरूपात देत नाही, त्याला आपण ओरलच म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे हा करेक्ट आहेत. आणि शेवटचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि हा प्रश्न प्रोवर्ब वर आलेला प्रश्न आहे आणि ही प्रोवर्ब दैनंदिन जीवनात वापरल्या जाणारी प्रोवर्ब आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, ज्याला आपण मराठीमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरतो. जे चकाकते ते सोने नसते, किंवा थोडक्यात आपल्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये जर बोललो, जसं दिसते तसं राहत नाही. कारण एखाद्या घटकाकडे, एखाद्या व्यक्तीकडे किंवा एखाद्या वस्तूकडे जेव्हा आपण पाहतो तर जशी ॲज इट इज असेल, कारण प्रत्येक चमकणारी चकाकणारी वस्तू जी आहे ज्याला आपण गोल्ड म्हणलं तर चालत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर इथं या 4 पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. तर इथं पहिला जो आहे, डू नॉट जज थिंग्स बाय देअर आउटर अपीअरन्स, पहिलाच पर्याय करेक्ट आहे. का, डू नॉट जज थिंग्स, वस्तूला तुम्ही जज करू नका कधी त्याच्या अपीअरन्स, आउटर अपीअरन्स म्हणजे बाहेरील देखाव्यावरून तिची परीक्षा घेऊ नका. कारण दिसणारी प्रत्येक, चमकणारी प्रत्येक वस्तू सोनं नसते. हाच उत्तर जो आहे याचं करेक्ट आहे. इथं गोल्ड शुड ऑलवेज बी पॉलिश, इथं गोल्डला पॉलिश म्हणलेलं आहे, हा नाही याचं उत्तर. दुसरा, एव्हरीबडी इज नॉट ॲज क्लेवर ॲज दे से, जसे ते बोलतात प्रत्येक जण हुशार आहेत, हा सुद्धा हुशारीचा विषय नाही. दीज डेज गोल्ड इज बिग इन अडल्ट्रेस, आजच्या काळामध्ये दैनंदिन गोल्ड जे आहे हे काय आहे, भेसळयुक्त होत आहे असं बोललेलं आहे, हा सुद्धा नाही. म्हणजे करेक्ट जो उत्तर जो आहे ह्याचा हाच आहे की जो काय, डू नॉट जज थिंग्स, कोणत्याही वस्तूला आणि आपण सुद्धा जेव्हा जज करतो तर फक्त बाहेरून न पाहता त्या गोष्टीचा टोटली जर आपण अभ्यास करूनच त्याच्यावर तर्कवितर्क लावले तर योग्य राहते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण आपल्या इंग्रजी विषयाचे PYQs आपण पाहिलो. तुम्ही वनरक्षक भरतीची तयारी करणारे जे कोणी असाल तर तुम्ही दररोज अभ्यास करा, तुमच्या अभ्यासात भर पडाव याच हेतूने आम्ही हे व्हिडिओज बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर अपेक्षा करतो की तुमचा अभ्यास व्यवस्थित चालू असेल आणि पुढील व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारे आपण PYQs घेऊन येऊ. तत्पूर्वी आपण थांबूयात. धन्यवाद.